Hello students, welcome back to Inamdar Chadda Science Academy. I am Sanjay Inamdar, your physics teacher. आपण हे जी व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे दॅट इज फॉर दी क्वेश्चन्स फ्रॉम युअर क्वेश्चन बँक. जी महाराष्ट्र शासनाने प्रोव्हाइड केलेली प्रश्नपेढी आहे त्यातले न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करत आहोत. आपला पहिला टॉपिक पूर्ण झालेला आहे. वी आर शिफ्टिंग टू द सेकंड टॉपिक दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. जर तुम्ही आपला हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करावा व मला प्रोत्साहन द्यावे की मी आपल्याला उपयुक्त असे व्हिडिओ सिरीज तयार करू शकेल. जर आपला प्रोत्साहनाची मला आवश्यकता आहे. तर डायरेक्टली लेट अस स्टार्ट विथ द न्यूमेरिकल्स ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. लेट अस स्टार्ट द फर्स्ट प्रॉब्लेम. तर आपण जो एक मार्काचा पार्ट आहे व्हेरी शॉर्ट आन्सर त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आहेत. इट स्टार्ट्स विथ क्वेश्चन नंबर 5. ओके, लेट अस सी द प्रॉब्लेम. अ स्क्वेअर मेटल प्लेट ऑफ एरिया 100 centimeter square moves parallel to another plate with a velocity of 10 centimeter per second. Both plates immersed in water. If the viscous force is 200 dynes and viscosity of water is 0.01 poise, what is the distance between them? प्रॉब्लेम वाचल्या वाचल्या आपल्याला एक गोष्ट निदर्शनास यायला पाहिजे की सगळे फिजिकल क्वांटिटीज हे सीजीएस युनिट्स मध्ये दिलेले आहेत. सीजीएस युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इज पॉइज, वेलोसिटी सेंटीमीटर पर सेकंड, डिस्टन्स सेंटीमीटर, फोर्स डाइन. तर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करत असताना ते सीजीएस सिस्टीम मध्येच सगळे युनिट्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा म्हणजे फायनल आन्सर असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सीजीएस युनिट मध्येच मिळेल. ओके, आता इथे त्यांनी दिले की स्क्वेअर प्लेट ऑफ एरिया. त्यांनी एरिया किती दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, मूव्स पॅरलल टू अनदर प्लेट विथ अ वेलोसिटी ऑफ 10 सेंटीमीटर पर सेकंड. त्याची त्या प्लेटची वेलोसिटी, एका प्लेटची वेलोसिटी किती आहे 10 सेंटीमीटर पर सेकंड. दुसऱ्या प्लेटची वेलोसिटी दिलेली नाहीये म्हणजे जर दुसरा प्लेट हा रेस्ट मध्ये असेल then the difference between the velocities of the two plates is equal to what 10 centimeter per second. If the viscous force is 200 dyne, if the viscous force is 200 dyne and the viscosity of the water is 0.01 poise, then what is distance between them? तर त्यांच्यामध्ये त्या दोन प्लेट्स मध्ये डिस्टन्स किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. दोन प्लेट्स आहेत and one plate is moving over the other plate with velocity of 10 centimeter per second. आता इथं आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहे? विस्कस फोर्स इज इक्वल टू eta a delta v by delta x. Eta is coefficient of viscosity, A is the area, delta v upon delta x is called as velocity gradient. Okay, आता आपल्याला delta x फाइंड आउट करायचा आहे. delta x is equal to eta a delta v upon f. The coefficient of viscosity is 0.01. Area is 100. The velocity of one plate is 10 centimeter per second and force is equal to 200 dyne. 0.01 into 100 किती 1. 1 into 10 10. 10 upon 200 म्हणजेच किती 1 upon 20. 1 upon 20 म्हणजे किती 0.05. आणि तुमचं जे फायनल आन्सर असणार आहे ते सुद्धा सीजीएस युनिट मध्ये असणार आहे and that means the answer is 0.05 centimeter. Please take a note of this one. See dear students, you have to have the notebook, pen, pencil हे तयारीत पाहिजे. क्वेश्चन बँक समोर पाहिजे आणि मी लिहित असताना लिहिण्याचा प्रयत्न करावा. तसं जमत नसेल तर वेळोवेळी व्हिडिओ पॉज करायचा, आपल्या नोटबुक मध्ये सगळे आन्सर्स लिहून घ्यायचे.
आजच महाराष्ट्र शासनाची जी पत्रकार परिषद झाली त्यात शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की परीक्षा कोणत्याही पद्धतीत परिस्थितीत रद्द होणार नाहीये, फक्त तुम्हाला अर्धा तास एक्स्ट्रा भेटणार आहे. आपली तयारी परिपूर्ण पाहिजे. साधारणतः 1 महिना अजूनही परीक्षेला राहिलेला आहे आणि आपला अभ्यास नित्यनेमी रोज थोडा थोडा जरी आपण अभ्यास केला तरी सुद्धा फिजिक्स पूर्णपणे होऊ शकतो. 2 दिवसात एक धडा तरी पूर्ण व्हायला पाहिजे. 16 धडे आहेत, 32 दिवसात होतात. ऑलरेडी आपला पहिला एक झालेला आहे. लेट अस स्टार्ट विथ द सेकंड प्रॉब्लेम, दॅट इज द प्रॉब्लेम नंबर 6 फ्रॉम युअर क्वेश्चन बँक. फ्रॉम द फर्स्ट 1 मार्क्स इज रिलेटिव्ह वेलोसिटी बिटवीन द टू प्लेट्स. रिलेटिव्ह वेलोसिटी म्हणजे डिफरन्स बिटवीन द वेलोसिटीज इज 8 सेंटीमीटर पर सेकंड. And perpendicular distance between them is 0.1 centimeter. Calculate velocity gradient. Okay. Now what is formula for velocity gradient? पहिला प्रॉब्लेम सॉल्व करत असतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं velocity gradient is delta v by delta x dv by dx. काय म्हणू शकता तुम्ही त्याला? डिफरन्स बिटवीन द वेलोसिटी, रिलेटिव्ह वेलोसिटी किती आहे? 8 सेंटीमीटर पर सेकंड. डिस्टन्स बिटवीन देम किती आहे? 0.1 सेंटीमीटर. व्हॉट इज 8 अपॉन 0.1? 80 सेंटीमीटर सेंटीमीटर गेले पर सेकंड राहणार. सो व्हॉट इज युअर आन्सर? इट इज इक्वल टू 80 पर सेकंड. दिस इज युअर आन्सर. तुम्हाला मिळणार 1 गुणटाच मार्क. गॉट इट? व्हेरी सिंपल वन. ओके. Let's shift to the next problem. I request the students you pause the video from time to time and take a note of it. चला तिसरा प्रॉब्लेम 1 मार्क सीरीज मधला क्वेश्चन नंबर 7 from your question bank. Water rises to the height of 20 millimeter in a capillary tube. If radius is made 1/3, if the radius is made 1/3 of the previous value, to what height will the water rise in the capillary? मला हा प्रश्न जास्त एक्सपेक्टेड वाटतो तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी. व्हेरी इम्पॉर्टंट. सीईटी मध्ये सुद्धा अशा प्रकारचा न्यूमेरिकल विचारला जातो. एखादी ट्यूब जिचा इंटरनल डायमीटर खूप लहान असतो त्याला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो. When a capillary tube is held vertically in a liquid which wets it completely or partially, the liquid rises inside the capillary. आणि आपण जर असं लिक्विड घेतलं की which does not wet, like glass capillary जर आपण मर्क्युरी मध्ये इमर्स केलं तर there is a fall in level of liquid. The phenomenon of rise or fall of level of a liquid in a capillary when it is held vertically in a liquid is known as capillary action. The height to which the height of rise or height of liquid column that rises inside the capillary is given by h is equal to 2t cos theta upon r rho g. Therefore h is inversely proportional to what? R. Provided what? If t, theta, rho they are all what? Constant. t म्हणजे सरफेस टेन्शन, आपण लिक्विड बदलत नाही म्हणजे सरफेस टेन्शन कॉन्स्टंट आहे. तीच कॅपिलरी ट्यूब आणि तेच लिक्विड आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट, लिक्विड चेंज करत नाही, डेन्सिटी इज कॉन्स्टंट. h is inversely proportional to r. बोर्ड्स एक्झामिनेशन मध्ये तुम्ही हे डायरेक्टली लिहू शकता. फॉर अ कॅपिलरी राईज h is inversely proportional to r. If h is inversely proportional to r म्हणजेच काय? h into r is constant. म्हणजेच काय? h1 r1 is equal to what? h2 r2. Therefore what is h2 is equal to? It is equal to r1 upon r2 into h1. आता हा जो r1 upon r2 आहे हा रेडियाचा रेशियो आहे. तर तुम्ही जेव्हा रेशियोज मध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतात ना
तेव्हा त्याचं युनिटचं कन्व्हर्जन करण्याची आवश्यकता नसते, पण दोघांचे युनिट सारखे असले पाहिजे. म्हणजे आता इथं R1 ची व्हॅल्यू त्यांनी आता इथं R1 आणि R2 ची व्हॅल्यू दिलेलीच नाही. त्यांनी काय दिलं आपल्याला R2 इज 1/3 ऑफ R1. म्हणजे R1 upon R2 किती असणार आहे 3 आणि H1 किती आहे 20. H1 हे 20 मिलीमीटर मध्ये, म्हणजे तुमचा आन्सर पण कशामध्ये येणार आहे मिलीमीटर. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं 60 मिलीमीटर. गॉट इट. R1 आणि R2 हा रेशिओ असल्यामुळे त्याला युनिट्स नाही. तुम्ही H1 हे ची व्हॅल्यू मिलीमीटर मध्ये सबस्टिट्यूट केलेली आहे, म्हणून तुम्हाला आन्सर सुद्धा कशामध्ये मिळणार आहे मिलीमीटर मध्ये. तर हा सगळ्यात एक सिंपल प्रॉब्लेम आहे आणि जो परीक्षेला येऊ शकतो, which is based on the formula H is inversely proportional to R, therefore HR is constant, therefore H1 R1 is equal to H2 R2. तर असे हे 3 मार्काचे 3 प्रश्न होते, एक मार्काचे. Now we will shift to the next part, that is short answer which carries 2 marks each. Okay, from the topic mechanical properties of fluid. आता 2 मार्काचे आपण सॉल्व करणार आहोत. It starts with question number 4. Okay. Calculate the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 millimeter. Radius किती आहे 0.1 millimeter. Okay. When immersed in a water of surface tension 7 into 10 raised to -2 Newton per meter. The angle of contact of water and glass is 0. Okay. Density of water नसती दिली तरी चालली असती, आपल्याला ह्याची व्हॅल्यू माहित पाहिजे 1000 kg per meter cube and G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपले खूप लाड झालेत, हे दोन्ही व्हॅल्यूज दिले नसते तरी चालल्या असत्या. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, दे आर आस्किंग अस कॅल्क्युलेट राइज ऑफ वॉटर इन कॅपिलरी ट्यूब, ज्याला आपण H नी संबोधतो, H विचारलेला आहे. मगाशी मी बोर्डवर लिहिलं होतं की नाही प्रॉब्लेम, फॉर्म्युला H चा काय होता, H is equal to 2t cos theta upon r rho g. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना सगळे एकाच युनिट्स मध्ये आहेत का ते चेक करूया. हे 0.01 मिलीमीटर आहे, म्हणजे 0.1 into 10 raised to -3 मीटर. मिलीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करताना मल्टिप्लाय बाय 10 raised to -3. 0.1 into 10 raised to -3 झाला 10 raised to -4. हे जर न्यूटन पर मीटर आहे, केजी पर मीटर क्यूब आहे, मीटर पर सेकंड स्क्वायर है. चलो वैल्यू सब्स्टिट्यूट करते हैं. 2 सरफेस टेंशन कितना है 7 into 10 raised to -2 cos 0 लिहूया पर cos 0 ची व्हॅल्यू किती आहे 1. रेडियस ची व्हॅल्यू किती आहे 10 raised to -4. रो ची व्हॅल्यू किती आहे 10 raised to 3. 1000 kg per meter cube 10 raised to 3. G ची व्हॅल्यू किती आहे 9.8. ओके. H is equal to 2 7s are 14 into 10 raised to -2 divided by 10 raised to -4 into 10 raised to -3 is what 10 raised to -1. 10 raised to -1 into 9.8 म्हणजे 0.98. बरोबर आहे, बरोबर आहे. Therefore H is equal to 14 into 10 raised to -2 म्हणजे 0.14 0.98. 14चा पाडा यायला पाहिजे. 14 7 98 म्हणजे हे काय झालं तुमचं H is equal to 1/7 मीटर. बरोबर आहे का. ओके.
थांबा जरा, मला काहीतरी गडबड वाटते का? नाही, बरोबर आहे. ओके, 0.1 डिवाइडेड बाय 7 किती आहे? 0.1428 मीटर. लेट्स शिफ्ट टू द नेक्स्ट प्रॉब्लम. चलो, क्या है? क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम 2 मार्क्स. A raindrop of radius 0.3 millimeter falls to the air with a terminal velocity of 1 meter per second. Viscosity of air is 18 into 10 raised to minus 6 Newton second per meter square. Find the viscous force on a raindrop. Okay. चलो, क्या क्या दिया है वो देखते हैं पहला. रेन, तो क्वेश्चन नंबर का है 5. Raindrop of radius 0.3 millimeter falls through with a terminal velocity of 1 meter per second. Viscosity of air is what? 18 into 10 raised to minus 6 Newton second per meter square. Find the viscous force on the raindrop. Okay. SI unit टाइम म्हणजे आपल्याला 0.3 मिलीमीटरला कन्वर्ट करायचं मीटर मध्ये. 0.3 into 10 raised to minus 3 मीटर म्हणजे 3 into 10 raised to minus 4 मीटर. Okay. If a sphere of radius r is falling with velocity v in a medium of viscosity eta, then the viscous force acting on it is given by Stokes' law. Ben Stokes च्या आजोबाच दिले. F is equal to 6 pi eta rv. Stokes' law काय? F is equal to 6 pi eta rv. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि कॅल्क्युलेट करा. ईटाची व्हॅल्यू किती आहे? 18 into 10 raised to minus 6. R किती आहे? 3 into 10 raised to minus 4. V किती आहे? 1 meter per second. ओके, 6 3 are 18. 18 into 18 324. बरोबर? 18 into 18 324 into 3.14 into 10 raised to minus 10. ओके, आता 324 into 314 आपल्याला करायचं आहे. ओके, 314 into 4 किती झाले? 1256. 1256 125 कॅरेट. हे 628 13 1 5 7 753 म्हणजे 75 कॅरेट. 314 942 942 7 11 10 1017. ओके, म्हणजे हे किती झालं? 1017.36 into 10 raised to minus 10 म्हणजे 1.017 into 10 raised to minus 7 न्यूटन. लॉग बुकची आवश्यकता नाही. जिथं लॉग कॅल्क्युलेशन्स अवॉइड करता येतात तिथे 100% कॅल्क्युलेशन्स अवॉइड करायचे आहेत. व्हिज्युअल आन्सर आपल्या पुस्तकात किती दिलेलं आहे? ते 1.017 into 10 raised to minus 7. तर 2-2 मार्काचे अत्यंत सोपे प्रश्न क्रमांक 5 झालेला आहे. तर आपण शिफ्ट होणार आहोत क्वेश्चन नंबर 6 कडे. ओके, रोज थोडा अभ्यास करायचा. निदान एक रोज अर्धा तास 45 मिनिटं 1 तास फिजिक्स न्यूमेरिकल साठी द्यायचे आहेत. सगळ्यात जास्त अभ्यासाचा भर सध्या तुम्ही केमिस्ट्री आणि मॅथ्सला द्यायचा आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की टाइम टेबल पाहिलं आपण तर मॅथ्ससाठी आणि केमिस्ट्रीसाठी फक्त एकच दिवस सुट्टी आहे. फिजिक्सला तुम्हाला जितके दिवस आधी चालू करता येईल तितके दिवस तुम्ही चालू करू शकता. रोज थोडा अभ्यास फिजिक्सचा रेग्युलरली करायचा आहे. तर आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. Two soap bubbles have radius in a ratio R1 is to R2 is 2:3. Compare the work done in blowing these bubbles. Okay. म्हणजे सोप बबल आपल्याला तयार करायचे आहेत, फुगवायचे आहेत. एक बबलचा रेडियस 2 युनिट्स असेल तर दुसऱ्या बबलचा युनिट 3 युनिट्स आहे. आपल्याला समजा बबल फुगवायचे असतील, वी हॅव टू ब्लो द बबल,
ज्याचा रेडियस जास्त आहे त्यालाच वर्क डन जास्त असणार आहे. पण एक्झॅक्ट रिलेशन काय आहे तर फॉर्म्युला काय आहे वर्क ओके चेंज द पेन वर्क डन इन blowing a soap bubble of radius r is equal to 8 pi r square t. Now the question arises over here इथं 8 का आला इथं तर त्याचं कारण काय आहे की सरफेस एरिया ऑफ स्फिअर किती आहे 4 पाय r स्क्वेअर. बबलला दोन सरफेसेस असतात आतला सरफेस बाहेरचा सरफेस. Additional area created multiplied by surface tension gives us what work done. What is formula for work done? Work done is equal to additional area created into surface tension. Okay, 8 into 3.14. Oh, sorry. आपल्याला कंपेअर करायचं आहे वर्क डन इन ब्लोइंग द सोप बबल. देयरफॉर work done in blowing the soap bubble is directly proportional to what square of radius if obviously t is constant आणि आपलं दोन्ही सोप बबल्स दोन्ही बबल्स हे सोपचेच आहेत एकाच सोपचे आहेत. therefore what is w1 upon w2 is equal to r1 upon r2 का square that is 2 upon 3 का square that is 4 upon 9. I will write final answer as W1 is to W2 is equal to 4 is to 9. Got it? Yes. Please take a note of this problem. So dear students, today we have covered the numericals of 1 mark and 2 marks. उद्याच्या लेक्चर मध्ये मी 3 मार्काचे जे 3 न्यूमेरिकल्स आहेत ते त्याचा व्हिडिओ रिलीज करेल. रोज किमान एक टार्गेट ठेवायचं आहे की आपल्याला 2 दिवसामध्ये एक चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. ओके, अंटिल देन गुड बाय. विल मीट इन आवर नेक्स्ट लेक्चर. विल कंप्लीट द रिमेनिंग प्रॉब्लेम्स फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. व्हिडिओची लेंथ ही सध्या खूप लहान म्हणजे एक 20-25 मिनिटाचाच व्हिडिओ तयार होतोय. मला हा स्पॅन वाढवायचा आहे. जसं लेक्चर्स अजून जसे पुढे सरकत जातील तसे मी एकाच दिवशी एकाच टॉपिकचे सगळे न्यूमेरिकल्स कव्हर करायचा प्रयत्न करेन. ओके, अंटिल देन गुड बाय. प्लीज वर्क हार्ड, फोकस. परीक्षा होणार आहेत, परीक्षा रद्द होणार नाहीयेत. फक्त तुम्हाला एक्स्ट्रा वेळ भेटणार आहे आणि तुम्ही तयारीला चांगलं लागा. कारण का बोर्डच्या परीक्षा झाल्यानंतर परत आपल्याला सीटच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा भेटायचं आहे. बाय.